या संपूर्ण कार्यक्रमासाठी गणेश ठाकरे, सौ स्मिता ठाकरे व साई ठाकरे यांच्याकडून 101 रुपयाचा ऋण पारितोषिक. रसिक प्रेक्षकांनो, कार्यक्रम आवडला का? आवाज येत नाही. कार्यक्रम आवडला का? जेवून आले का? अजूनही भरपूर असे सुंदर कार्यक्रम आहेत आणि ते कार्यक्रम बघून आपलं पोट नक्कीच भरणार यात शंका नाही. उभे असलेले जेवढे प्रेक्षक आहेत आणि जाण्याच्या रस्त्यावर जेवढे उभे आहेत त्यांनी प्लीज खाली बसून घ्या. इथे भरपूर जागा आहेत, मागच्यांना काहीच दिसत नाहीये. प्लीज सहकार्याची तुमच्याकडनं अपेक्षा आहे. प्लीज खाली बसून घ्या. कुणाल वेखंडे पहिल्यांचे बेंच मागे घ्या ते थोडे आणि तेथील जेवढी मुलं आहेत त्यांना कंट्रोल करा. तुम्ही शाळेचे माझे विद्यार्थी आहात. रस्त्याच्या मधोमध बसलेल्यांनी पण आत बसून घ्यायचंय. तुमच्या सर्व रसिक प्रेक्षकांकडून सहकार्याची अपेक्षा आहे. कृपया सहकार्य करा. शाळा आपलीच आहे. चला कार्यक्रम पुढे होतोय. प्रवीण भाऊगेरे यांच्याकडनं दरवर्षीप्रमाणे शाळेला 5001 रुपये बक्षीस दिलेलं आहे. सर्वांनी टाळ्या वाजवायच्या प्रवीण भाऊगेरे यासाठी. हा आपल्या शाळेचा माजी विद्यार्थी आहे. मागील 4 वर्ष सतत रुपये 5000 याप्रमाणे शाळेला देतो. इतरही बऱ्याचशा गोष्टींमध्ये त्यांचं योगदान असतं. मी माननीय श्री प्रवीण भाऊगेरे सहाय्यक शिक्षक रयत शिक्षण संस्था धुळकाम यांना रंगमंचावर निमंत्रित करतो आणि आपल्या संस्थेचे संचालक माननीय श्री नामदेव भाऊ पडवळ यांना सुद्धा विनंती करतो की त्यांनी त्यांचे आभार मानायचे. प्रवीण भाऊगेरे सर्वांनी जोरात टाळ्या वाजवायच्या प्रवीण सरांसाठी. यानंतर मान्य श्री विनोदजी झुकरे यांना व त्यांचे सहकारी यांना मी विनंती करतो की त्यांनी मंचावर यायचे. विनोदजी झुकरे व त्यांचे सहकारी. प्रवीण सरांनी दिलेला चेक लगेच संस्थेकडून शाळेला देण्यात येतो. बाहेरची शाळा देताना आपल्या शाळेचे मुख्याला पण चालू आणि श्री अनंत कुलकर्णी व सदाशिव ढोकळे यांना रंगमंचावर बोलवतो मी. तसेच
नवकवी आणि आमचे मित्र या शाळेचे माजी विद्यार्थी प्रसाद कळले यांनी सुद्धा रंगमंचावर यायचे. प्रसाद कळले अनंता दुर्बल सदाशिव यांनी सुद्धा रंगमंचावर यायचे. तसेच ओमसाई केबल नेटवर्कचे सर्व मान्य श्री रमेश गोविंद विषय पुढे असतील त्यांनी सुद्धा रमेश गोविंद विषय आमचे सहकारी वर्गमित्र आणि मुंबई महानगरपालिका कार्यरत आणि आताच त्यांना नवकवी म्हणून पुरस्कार प्राप्त असे प्रसाद कळले आवर्जून उपस्थित राहिले. धन्यवाद. त्यांचे स्वागत करतात आपल्या शाळेचे ओमसाई केबल नेटवर्कचे सर्व मान्य श्री रमेश विषय असतील त्यांचे रंगमंचावर यायचे. मान्य श्री धीरज जुगरे ग्रुप ग्रामपंचायत शेरपुरी यांच्याकडनं ₹5,000 रोख पारितोषिक शाळेला देण्यात येत आहे. सर्वांनी टाळ्या वाजवायचे. धीरज जुगरे यांच्यासाठी रमेश गोविंद विषय असतील त्यांनी रंगमंचावर यायचे. यानंतर जीवन से असली उड़ान अभी बाकी है, हमारे इरादों का इम्तिहान अभी बाकी है. अभी तो नापी है सिर्फ बुद्धी पर जमीन, अभी तो सारा आसमान बाकी है. असं काही जरूर सांगतात आमच्या या NNMS उत्तीर्ण विद्यार्थी. दरम्यान ओमसाई केबल नेटवर्कचे सर्व रमेश गोविंद विषय उपस्थित आहेत. यांनी आपल्याला 6 महिन्यासाठी नेट व्यवस्था फ्री दिलेला आहे. सर्वांनी टाळत व्हा रमेश गोविंद विषय यांच्यासाठी. माजी पोलीस पाटील यांचे पुत्र इथे उपस्थित आहेत. त्यांच्याकडनं ₹2,000 रोख पारितोषिक दिलेलं आहे. सर्वांनी टाळ्या वाजवायच्या. रमेश गोविंद विषय यांनी आपल्या शाळेला 6 महिन्यासाठी व्यवस्था दिली. त्यांचं आभार मानतो आहे आपल्या शाळेच्या माध्यमातून. वेदांत नेट सर्व्हिस यांच्याकडे 6 महिन्यासाठी नेट सर्व्हिस फ्री देण्यात येत आहे. धन्यवाद. असंच सहकार्य करा. आपण करताच सहकार्य तिचा गौरव करत आहे. त्यानंतर आपले सचिव मान्य श्री पवार सर ते तिथे गौरव करतील. कांचन भास्कर फरडे द्वितीय क्रमांक मिळवलेला आहे. फैजान हुसेन शेख त्याचे पालक आणि तो असेल तर दोघांनी यायचे. त्याचा सत्कार सुद्धा आपल्या संस्थेचे सचिव करतायत. त्याचे पालक सुद्धा उपस्थित आहेत. दोघांनी यायचे. मान्य श्री विनायक पवार यांना मी विनंती करतो त्यांनी रंगमंचावर यायचंय. आणि प्रथम पारितोषिक मिळवलेलं आहे विकेश तुकाराम वेगंडे. प्रथम क्रमांक आपल्या शाळेतून आलेल्या जोराने टाळ्या यासाठी 87.60 मार्क्स त्या विद्यार्थ्यांनी मिळवलेला आहे. माननीय विनायक पवार यांच्या हस्ते आणि त्यानंतर प्रथम पारितोषिक विकेश तुकाराम वेगंडे त्याचा सत्कार करतायत आपल्या शाळेचे सचिव माननीय श्री मनोज पवार सर. विकेश वेगंडे
विकेश नसेल तर त्याचा पालक वगैरे कोणी असतील त्यांनी यायचंय. आपल्या शाळेचे मुख्याध्यापक त्याचा सन्मान चिन्ह घेताना माननीय श्री मनोहर पवार सर सचिव, विशेष म्हणजे आपले सचिव SSC बोर्डामध्येच काम करतात. सेक्रेटरी स्कूल सर्व्हिस आपल्या SSC बोर्ड जे मुंबईला आहे ऑफिस आहे त्यामध्येच ते काम करतात आणि त्यांच्यातर्फे हे बक्षीस देण्यात आलं. यानंतर दरवर्षी एक आदर्श विद्यार्थी आणि एक आदर्श विद्यार्थिनी हे पारितोषिक शाळेमार्फत दिलं जातं. त्यामध्ये मुलींमध्ये आदर्श विद्यार्थिनी म्हणून जिची निवड झालेली आहे ती इयत्ता 10वीची विद्यार्थिनी कुमारी सीमा जगन खर्डे. सीमा जगन खर्डे स्टुडंट ऑफ द इयर. आणि रंगमंचावर येण्याची कृपा करावी. तिचा सत्कार करता येईल त्यांच्या वर्ग शिक्षिका सौ कुमावत मॅडम तिचा सत्कार करताना जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. स्टुडंट ऑफ द इयर. आणि आता मुलांमध्ये स्टुडंट ऑफ द इयर कोण असेल बघा. एनी गेस? मयूर, विशाल, बरोबर. दीपक मंगल बांगर स्टुडंट ऑफ द इयर मुलांमध्ये. दीपक मंगल बांगर स्टुडंट ऑफ द इयर. यानंतर विद्यार्थी मित्रांनो आपल्या जवळजवळ 40 वर्ष पूर्ण झाली. या 40 वर्षामध्ये अनेक कर्मचाऱ्यांनी आपल्या शाळेची सेवा केली. यामध्ये कैलासवासी रघुनाथ विठ्ठल भेरे आपल्या शाळेतील शिपाई कैलासवासी रघुनाथ विठ्ठल भेरे हे सेवेत कार्यरत असताना त्यांचं दुःखद निधन झालं. शाळेसाठी त्यांचं योगदान अमूल्य आहे. त्यांची आठवण जिवंत राहण्यासाठी व त्यांच्या या जीवन कार्याचा सन्मान व्हावा यासाठी त्यांच्या कुटुंबियांना विद्यालयाच्या वतीने स्मृतिचिन्ह व मायेची शाल देऊन गौरवण्यात येत आहे. मी त्यांच्या पत्नी यांना रंगमंचावर निमंत्रित करतोय आणि त्यांनी हा सन्मान स्वीकारायचा. कैलासवासी रघुनाथ विठ्ठल भेरे यांच्या पत्नी आमच्या वहिनी रघुवणी यांना विनंती करतो की आपण रंगमंचावर यायचं. या ठिकाणी जी आदर्श विद्यार्थिनी आहे सीमा जगन खर्डे तिची आई सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहे. अभिनंदन करतात. मायेची शाल व स्मृतिचिन्ह देऊन आमच्या वहिनींना गौरवण्यात येते. आपल्या संस्थेचे मार्गदर्शक आमचे पितृकुटुंब भरत दादा यांना विनंती करतो की त्यांना स्मृतिचिन्ह द्यायचं आहे. सर्वांनी जोराने टाळ्या वाजवायच्या.
एकदा जोराने टाळ्या व्हायचे त्यांच्या शाळेसाठी दिलेल्या सेवेसाठी. यानंतर आपल्या शाळेचे नाईक या पदावर कार्यरत होते कैलासवासी भीमराव रघुनाथ वाडविंदे यांच्या पत्नी जिजाबाई भीमराव वाडविंदे यांनी रंगमंचावर येण्याची कृपा करावी. त्यांना सन्मान चिन्ह देत आहेत मान्य श्री दामोदर फडणवीस साहेब. दामोदर फडणवीस, श्रीमती जिजाबाई भीमराव वाडविंदे. जिजाबाई भीमराव वाडविंदे यांना सन्मान चिन्ह देताना त्या संस्थेचे माजी अध्यक्ष मान्य श्री दामोदर फडणवीस कुमार. दरम्यान आपल्या SSC मध्ये प्रथम आलेला विकेश तुकाराम विकेंडे याचं सन्मान चिन्ह देताना आपल्या मान्य श्री सुनीलजी लग्ने यांच्या आई आणि पत्नी इथे आहेत. त्या रंगमंचावर येतात. सर्वांनी जोराने टाळ्या वाजवतात. त्यांनी आताच आपल्यासाठी 30,000 रुपयाचे रोख पारितोषिक दिलेलं आहे. धन्यवाद. पुढील कार्यक्रमासाठी मुली तयार आहेत. सुनीलजी लग्ने यांच्या आई, पत्नी आणि भाचा आणि आमचा विद्यार्थी.